लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता शारदासमोर नंदिनी प्रेग्नंट नसल्याचं गुपित फुटणार, तर दुसऱ्या बाजूला विजयचा सगळा माज विक्रम उतरवणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता काव्याची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम करायचा असतो असं ठरलेलं असतं. आता त्याची बोलणी पुढे करण्यासाठी शारदा ही आलेली असते. शारदा आता म्हणत असते, मग चोरोटी भरण्यासाठी आपण काव्याला माहेरीच न्यायचं ना. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, नाही म्हणजे शारदाताई, मला काय वाटतं माहिती आहे का, मी काय म्हणते, काव्याला माहेरी न्यायची काय गरज आहे चोरोटी भरून, म्हणजे भरण्यासाठी इथेच आपण चोरोटी भरली तर चालेल की, म्हणजे कशी काव्याची दगदगसुद्धा कमी होईल. तसंही या दिवसांमध्ये आपण जास्त जपतो ना, म्हणून म्हणते आपण जर काव्याची चोरोटी इथल्या इथे भरली तर बरं पडेल. तसं म्हणजे ती तुमची जितकी मुलगी आहे तितका अधिकार आहे तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तिला माहेरीच घेऊन जायला हवं, माहेरीच तिची चोरोटी करायला हवी, तर तुम्हाला काही आम्ही थांबवणार नाही आहोत. निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे. मी फक्त तुम्हाला सुचवते. नाही म्हणजे काव्याला काळजी घ्यायला सांगितली आहे डॉक्टरने जास्तीची, असं नंदिनी मला म्हणत होती. म्हणून मला आपलं वाटलं की उगाचच्या उगाच दगदग नको, धावपळ नको. तसं नंदिनीच्या बाबतीत आपण हवं तर नंदिनीची चोरोटी तुमच्या घरी भरू, काव्याची चोरोटी इथेच भरूया. काय वाटतं तुम्हाला? नंदिनी कशी हो आमची? अगदी दणदणीत आहे, धडधाकट, आणि बाळसुद्धा व्यवस्थित आहे, गुटगुटीत. मी बघितलं ना, सोनोग्राफीमध्ये छान दिसत होतं की सगळं, आणि रिपोर्टही वाचले. त्यावर मग शारदा म्हणते, ठीक आहे तुम्ही म्हणता तर मग असं करू, आपण एक काम करू, काव्याची चोरोटी तुमच्याकडे भरू, नंदिनीची चोरोटी आमच्या घरी भरू, काही हरकत नाही. त्याबरोबर हे सगळं विजय ऐकत असतो. विजय आता तिकडे येतो. आता वसवत्तेही विजयबरोबर असते. मग विजय म्हणत असतो, काय रे, काय ही वेळ आली, म्हणजे आता मुलींच्या आईवडिलांकडे मुलींची साधी चोरोटी भरायलासुद्धा पैसे नाहीत. ती चोरोटीसुद्धा आता सासरेकडेच भरली जाणार. काय आहे ना, युजली चोरोटी हा जो कार्यक्रम असतो हा मुलींच्या माहेरी केला जाणारा कार्यक्रम असतो. मुलींचे आईवडील मुलींची चोरोटी भरतात, म्हणजे खर्च वगैरे करतात. आता काव्याची चोरोटीसुद्धा इकडेच करायची असं म्हटल्यावर काव्याचं माहेर खूपच लो कॅटेगरीचं असणार असं दिसतंय. कसं जमलं मग तुमचं? त्यावर पार्थला राग येतो आणि पार्थ आता चिडतो. पार्थ म्हणतो, हे बघ विजय, पहिली गोष्ट, तुला आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, काव्याचं माहेर किती श्रीमंत आहे आणि किती गरीब आहे याच्याशी तुझं घेणं देणं नाही आहे, कळलं ना. त्याबरोबर मग विजय म्हणत असतो, नाही बरोबर, माझं घेणं देणं नाहीच आहे, पण चोरोटी माहेरी भरतात म्हणून मी म्हणतो आहे. त्यावर विजय म्हणतो, आम्ही बरोबर बोलतो आहे ना काकी. त्याबरोबर नंदिनीची आणि काव्याची आई तर गप्पच बसते. त्याबरोबर आता मग लगेचच जीवा म्हणतो, आमच्या घरातले कार्यक्रम आम्ही कुठे करायचे हे आम्हाला तुझ्याकडनं शिकायची गरज नाही आहे आणि विचारायची परवानगीचीही गरज नाही आहे तुझ्या, कळलं ना, त्यामुळे चालतं हो. विजय म्हणतो, अगदी बरोबर जीवा, अगदी कायद्यावर बोट ठेवलंस हो. तुम्हाला माझ्या परवानगीची मुळीच गरज नाही, नाहीच, अजिबात नाही. पण काय आहे ना, जशी तुम्हाला माझ्या परवानगीची गरज नाही हे मला तू तोऱ्यात सांगितलंस, त्याच तोऱ्यात मी तुला सांगतो, तुला माझ्या जरी परवानगीची गरज नसली तरी माझ्या सासूबाईंच्या परवानगीची हमखास गरज आहे रे. कारण तू विसरत असलास तरीही माझ्या सासूबाईंच्या नावावरती ह्या घराचा अर्धा हिस्सा आहे. त्यामुळे ह्या घरात कोणाचं बड्डे होणार, कोणाचं बारसं होणार, कोणाचं लग्न होणार, कोणाचं काय होणार, हे सगळं माझ्या सासूबाई ठरवणार ना. त्यांच्या परवानगीची गरज आहेच की तुम्हाला. सासूबाई काय हो, मागितली होती का यांनी तुमच्याकडे परवानगी? तुम्ही म्हणालात का की काव्याची चोरोटी इथे केली तर चालेल म्हणून? वसवत्त्या गप्प बसते. त्यावर विजय म्हणतो, ओ सासूबाई गप्प बसल्या म्हणजे तुम्ही परमिशन घेतलेली नाही आहे. तर जर परमिशन घेतलेली नाही आहे तर तुम्ही चोरोटी इथे नाही करू शकत. त्याबरोबर वसवत्त्यासुद्धा म्हणते, आणि तसंही चोरोटी ही माहेरीच भरली जाते. काय हो शारदाताई, आला आहे ना मुलींना घेऊन जायला माहेरी, मग लगेच त्यांची सासू बोलली की इथे करायचं, तसं लगेच तुम्हीसुद्धा कुठे नंदीबाईलाप्रमाणे होला हो मान डुलवताय.
तुमची मुलगी आहे ना, तुम्ही सांगा हक्काने की नाही आमची मुलगी आहे, आम्हाला तिचे कोडकौतुक करायचे आहेत, लाड करायचे, आम्ही तिला आमच्याबरोबर आमच्या घरी घेऊन जाऊ, तिकडेच आम्ही तिची चोरोटी भरू. आणि तसंही कुठे एवढं 72 मैल दूर आहे हो तुमचं घर, इथे अर्ध्या पाऊण तासाच्या तर अंतरावर आहे, फार फार तर तासाभराच्या अंतरावर आहे. मग एवढा तुम्हाला प्रवास झेपणार नाही का? काय हो काव्या मॅडम? त्यावर काव्या गप्प असते. मग वसुहत्या म्हणते, उगाच पैसे बचत करायचे आहेत शारदाताई तुम्हाला, म्हणून साधी मुलीची चोरोटीसुद्धा करत नाही का? खरंच तुमच्यासारखी माणसं बघितली नव्हती बाबा आजपर्यंत जगात, पहिल्यांदाच बघितली. माझ्या रम्याला जेव्हा दिवस जातील ना, तेव्हा मी तर माझ्या रम्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करेन. मी माझ्या रम्यासाठी सगळं करेन, तिची चोरोटी तर मी माहेरीच भरेन. त्यावर मग आता लगेचच काव्या म्हणते, बरोबर वसुहत्या, तुम्हाला रम्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होईलच, कारण मुळात रम्या हिला धसमुसळेपणाची सवय आहे ना, तिची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल. आणि दुसरी गोष्ट काय म्हणालात की तुम्ही रम्याची ओटी माहेरी भराल, चोरोटी माहेरी भराल. लिटिल बाईट चेंजेस. तुम्ही फक्त तिची चोरोटीच नाही तर तिची फायनल 7व्या महिन्याची ओटी, डोहाळे जेवणसुद्धा इथेच कराल. अहो तुम्ही विसरताय का, तुमचा हा लाडका जावई विजयराव, अहो आपल्याच घरी घर जावई म्हणून राहतोय ना, मग रम्याची चोरोटी तुम्हाला इथेच करावी नाही का लागणार? ह्याला तर याच्या आईबापांनी घरातून हाकलवून दिलाय. तोपर्यंत आता विजयचा आवाज आणखीन वाढतो. इतक्यात विक्रम तिकडे येतो आणि विक्रम म्हणतो, बास काय चाललाय घरामध्ये तमाशा? त्याबरोबर विजयचा आवाज एका फटक्यात बंद होतो. तर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. जीवा म्हणतो, बाबा खूप रागवलेत आता, तर काय होईल आणि काय नाही. तर विक्रम आता पुढे येतो आणि विजयला म्हणतो, मगापासून तुझं बोलणं दरवाजात उभं राहून ऐकतोय, कोणाला शहाणपणा शिकवतोयस? कोणाला सांगतोयस तुझ्या सासूवरच्या नावावरती घर असल्याचं? नाही, तुझ्या सासूच्या नावावर जितकं घर आहे ना, तितकंच घर माझ्यासुद्धा नावावर आहे. आणि आजपर्यंत तुझ्या सासूने माझ्या व्यवसायात इतक्यांदा घपले केले आहेत ना, पण मी तिला काहीही बोललेलो नाही आहे. का? तर नातं टिकवायचं होतं म्हणून. पण जर तू हिशोबावर उठणार असशील तर मी सुद्धा हिशोबावर उठू शकतो. आणि जर मी हिशोबावर उठलो तर तुम्हाला तुमचं घर दार सगळी प्रॉपर्टी जरी विकलीत ना, तरी माझे पैसे फेडता येणार नाही. कारण दरवर्षी प्रत्येक टेंडरमध्ये तुझ्या सासूने काय काय घपले केलेत हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे. जाऊ दे विजय, उगाचच्या उगाच मला तोंड उघडायला लावू नकोस. आणि तू काय रे आम्हाला शहाणपणा शिकवणार? तू आम्हाला सांगणार की काय करायचं काय नाही, कसं करायचं कसं नाही, ते विसरू नकोस विजय. तुझी लायकी काय आहे ते. आईवडिलांनी घरातनं बाहेर हकललं आहे, काडी कमवायची स्वतःची लायकी नाही, अक्कल नाही, आणि माझ्या तू सुनांची चोरोटी कुठे भरायची यामध्ये स्वतःची अक्कल पाजळतोयस? अरे बाई आहेस का? त्याबरोबर मग आता विजय म्हणतो, ओ तुम्ही. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, गप, माझ्यासमोर आवाज चढवून बोलायचं नाही. बायकांसारखं प्रत्येक वेळी काय मध्ये 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 बोलत असतोस रे, चोंबडेपणा करत असतोस. त्या बायकांच्या कार्यक्रमाच्या गोष्टी आहेत ना, बायका बघून घेतील, तुला काय गरज आहे पुढे पुढे करण्याची? वसुहत्या म्हणते, विक्रम पुरे झालं. माझ्या जावयाबद्दल तू काय वाटेल तसं बोलतोयस आणि मी ऐकून घेईल असं तुला वाटत असेल तर तसं होणार नाही आहे, समजलं ना? उगाचच्या उगाच देवाने तोंड दिलं आहे म्हणून बोलायचं असं करू नकोस. तोंड बंद करायचं आणि आवाजही कमी करायचा. माझ्या होणाऱ्या जावयाबद्दल बोलतोयस हे विसरू नकोस. तुला काय वाटतं तू बोलशील आणि तुला कोणी काही बोलणार नाही का? लक्षात ठेव, विजयराव ह्या घरचे जावई आहेत आणि जावयाचा मान हा त्याला मिळालाच पाहिजे. त्यावर विक्रम काका म्हणतात, जावयाने सुद्धा त्या लायकीत राहिलं पाहिजे आणि जावयाच्या सासूने सुद्धा, कारण विजय हा तुझा जावई आहे, आमचा नाही. त्याचा जो काही मान सन्मान राखायचा आहे ना, तो तुझा तू राखायचा, समजलं? आणि आत्ता इकडनं चालते व्हा, इथं आमच्या घरातल्या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. मग आता वसुहत्या तिकडनं चालती होते, विजयला सुद्धा बरोबर घेऊन जाते. मग मानिनी काकू लगेचच शारदाला म्हणते, शारदाताई खरंच वसुताई जे काही बोलल्या ना त्या गोष्टींचं तुम्ही अजिबातच वाईट वाटून घेऊ नका. अहो त्या विजयच्या नादी लागून हल्ली त्या विचित्र वागायला लागल्याच आहेत. नाही म्हणजे पूर्वीसुद्धा त्या काही चांगल्या वागत नव्हत्याच, पण हल्ली त्या विजयच्या नादी लागून खूपच जास्त विचित्र वागू लागल्यात. मग शारदा म्हणते, नाही हो काही नाही एवढं. त्यानंतर मग चोरोटी कशी करायची काय सगळं डिस्कशन होतं. परवा चोरोटी करायची हे सुद्धा ठरतं. मग त्यानंतर आता जी काव्य असते ती पार्थला सांगते की पार्थ मला ना
चोरोटीकरिता साडी घ्यायची आहे आणि तीसुद्धा साडी मला तुमच्या चॉईसची हवी आहे. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण ना आज साडी खरेदी करायला जाऊया. मी एक काम करते, माझी घरातली थोडी कामं आहेत आणि माझं एक ऑनलाईन लेक्चरसुद्धा आहे, तेवढं अटेंड करते. मग त्यानंतर आपण दोघंजणं जाऊयात साडी खरेदी करायला. तर आता काव्याचं हे बोलणं विजयने ऐकलेलं असतं. विजय म्हणतो, मला बोलताय काय तुझा सासरा की मी बाई आहे का म्हणून? आता मी बाई आहे की पुरुष हे तुझ्या सासऱ्याला व्यवस्थित दाखवतो आणि एक बाईची ताकद काय काय असू शकते हेही दाखवतो. तुमच्या मुलालाच एखाद्या मुलीच्या मिठीत देतो. आणि मग आता तो म्हणतो, आता येणार खरी गंमत. तर दुसऱ्या बाजूला पार्थ हा काव्याला म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मी एक काम करतो, ऑफिसमध्ये जातो, माझी कामं मार्गी लावतो आणि त्यानंतर मग लंच ब्रेकमध्ये 1 वाजेपर्यंत तुम्ही या, तेव्हा तोपर्यंत जाऊन आपण साडी खरेदी करू. काय वाटतं आहे तुम्हाला? काव्या म्हणते, ठीक आहे. पार्थ त्यानंतर टिफिन वगैरे घेऊन आता तिकडनं घरून बाहेर पडलेला असतो आणि आता तो ऑफिसमध्ये येतो. ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर आता तो रिसेप्शनला जी मुलगी असते सानिया, तिला सांगतो, सानिया मला आजच्या सर्व गोष्टींचे अपडेट पटापट दे, मला जरा लवकर दुपारी घरी जायचं आहे. त्याबरोबर आता विजय तोपर्यंत काय करतो, विजय आता दिव्याला कॉल करतो आणि तो दिव्याला सांगतो, दिव्या आज तुझ्या लाडक्या बॉसला त्याच्या बावळट बायकोबरोबर बाहेर जायचं आहे, त्यामुळे एक काम कर, काहीही झालं ना तरी पार्थला तिकडनं बाहेर पडू देऊ नकोस. त्यावर दिव्या म्हणते, अहो सर पण मी करू तरी काय? विजय म्हणतो, अगं आज ना त्याने अरबट चरबट खूप खाल्लेलं आहे घरामध्ये, त्यामुळे त्याला झोप येईल, तू झोपेल असं काहीतरी कर. त्यावर दिव्या म्हणते, ओके सर, मी बघते काय करायचं आहे ते. त्यानंतर मग दिव्या आता पार्थच्या केबिनमध्ये येते. पार्थ म्हणतो, काही काम होतं का मिस दिव्या? त्यावर दिव्या म्हणते, हो सर, अहो आपल्याकडून एक प्रोजेक्ट हिसकावलं गेलं आहे, तुम्हाला कळलं का? पार्थ म्हणतो, हो कळलं मला ते, आणि ते कोणाला मिळालं आहे तेही कळलं. त्यावर ती विचारते, कोणाला मिळालं आहे सर? त्यावर पार्थ म्हणतो, जाऊ द्या, ते फारसं काही महत्त्वाचं नाही आहे, आता यापुढे आपल्याला सगळ्यांनाच काळजी घ्यायची आहे. त्यावर दिव्या म्हणते, येस सर. इतक्यात ती म्हणू लागते, ओ माय गॉड सर, अहो केवढं उकडतं आहे आणि तुम्ही AC का एवढा कमी ठेवला आहे? प्लीज AC वाढवा. एवढ्या वेळात तर माझ्या रॉबिनने मला खाऊन टाकलं असतं कच्चं, AC का वाढवत नाही आहे म्हणून. एवढं बोलून मग आता दिव्या AC फुल फास्ट करते आणि आता ती पार्थबरोबर बोलू लागते. आता पार्थला त्या फुल फास्ट ACमुळे झोप येते. पार्थ म्हणत असतो की दिव्या, अहो काय करताय तुम्ही, इतकी फास्ट AC नका ठेवू प्लीज, मला झोप येते. पण दिव्या पार्थचं काही ऐकत नाही आणि पार्थ तिथेच झोपतो. आता तिथे दिव्या पार्थच्या जवळ असते, ती पार्थच्या खूप जास्त जवळ असते आणि इतक्यात आता तोपर्यंत काव्या ही ऑफिसला पोहोचते. ती आता पार्थच्या जवळ दिव्याला बघते आणि काव्याला इतका जोरात राग येतो की काव्या जाते धावत आणि सनसनवून दिव्याच्या एक कानाखाली मारते आणि दिव्याला म्हणत असते, काय गं ए, काय चाललं आहे का हे सगळं? तुला काय वाटलं मी काही बोलत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याकडे लक्ष नाही आहे का? तुझी लक्षणं ना मला सगळी बरोबर कळली आहेत. माझ्या नवऱ्यापासून मिस्टर पार्थ देशमुखपासून लांब राहायचं. त्यांच्यावरती फक्त आणि फक्त या काव्या पार्थ देशमुखचाच हक्क आहे, समजलं ना? नेक्स्ट टाईम जर माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला दिसलीस ना तर याद राख, मी तुझं काय करेन ते माझं मलाच माहीत नाही आहे. त्याबरोबर मग आता काव्या लगेचच पार्थला उठवते, पार्थ देशमुख उठा. त्याबरोबर पार्थ उठतो आणि म्हणतो, तुम्ही कधी आलात? काव्या म्हणते, आत्ताच आले पिक्चर बघायला. पार्थ म्हणतो, कसला पिक्चर? त्यावर काव्या म्हणते, नाही काही नाही, चला सांगेन नंतर कधीतरी. आणि मग ती पार्थला घेऊन आता साडी खरेदी करायला निघून जाते. आता रस्त्यात काव्या आणि पार्थ छान मस्त गप्पा वगैरे मारतात. दोघंजणं आता साडी खरेदी करायला शोरूममध्ये येतात. तिथे मस्त साडी खरेदी करतात, आणखीन काही वस्तू खरेदी करतात आणि छान आईस्क्रीम खाऊन तिकडनं बाहेर पडतात. तर आता दिवस उगवलेला असतो काव्याच्या चोरोटी भरण्याचा. घरात खूप लगबग असते, गडबड असते. नंदिनीसुद्धा आता घाईघाईने पटकन आंघोळ करते आणि तयारी करायला घेत असते. इतक्यात तिचं ते नकली पोट गायब झाल्याचं तिच्या लक्षात येतं. ती जीवाला सांगते, जीवा अहो माझं पोट कुठेच सापडत नाही आहे, काय करू आता? आज घरामध्ये आई आणि इतर 2-3 बायका तरी येतील, त्या बायकांनी जर नोटीस केलं की माझं पोटच दिसत नाही आहे तर कसं होईल? जीवा म्हणतो, नंदिनी लास्ट टाईम तू ते पोट कुठे ठेवलं होतंस ते पहिले सांग बरं मला, आणि डोंट बी पॅनिक. नंदिनी म्हणते, अहो मी इथेच ठेवलं होतं, मला व्यवस्थित आठवतं आहे. आणि काय बोलताय तुम्ही डोंट बी पॅनिक म्हणून? अहो जर मला पोट सापडलं नाही आणि खाली कुणी हाक मारली तर काय होईल, कळतं आहे का तुम्हाला? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी तू एवढी पॅनिक होऊ नको बरं, काही काळजी करायची गरज नाही आहे. आपल्याला ते पोट सापडेल. आपण एक काम करूया ना, आपण शोधूया.
तू एक काम कर, तू इकडे कपाटाच्या तिकडे शोध, मी तिकडे शोधतो ड्रॉवर वगैरेच्या साईडला कुठे चुकून पडलं का. आणि मग आता जीवा आणि नंदिनी दोघंजणं शोधाशोध करायला सुरुवात करतात. पोट काही सापडत नसतं. जीवा नंदिनीला विचारत असतो, नंदिनी सापडलं का तुला? नंदिनी म्हणते, नाही हो, मला नाही सापडलं. तुम्हाला सापडलं का? जीवा म्हणतो, नाही गं, मलासुद्धा नाही सापडलं. नंदिनी, नीट आठव, तू तिथेच ठेवलं होतंस ना? नंदिनी म्हणते, हो. पण आता इतक्यात त्या ठिकाणी शारदा येते. आता शारदाच्या हातात ते पोट असतं आणि शारदा म्हणते, हे शोधताय का तुम्ही? त्याबरोबर जीवा आणि नंदिनी एकामेकाकडे बघू लागतात आणि ते पूर्णपणे शॉक होऊन जातात. नंदिनी म्हणते, आई सॉरी, हे बघ मी तुला सगळं सांगते, प्लीज शांत हो. त्याबरोबर जीवा आता पटकन खोलीचा दरवाजा आतमधल्या बाजूने बंद करून घेतो. दोघं जीवा आणि नंदिनी येऊन शारदाच्या समोर उभे राहतात. आता शारदा म्हणत असते, पटापट सांग नंदिनी, काय आहे हे सगळं? नंदिनी म्हणते, आई ऐक ना, प्लीज ऐक, प्लीज थोडी शांत हो. हे बघ, मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे. आई, मी प्रेग्नंट नाही आहे, मी नाटक करते. त्यावर शारदा म्हणते, काय एवढं मोठं नाटक? त्यावरती म्हणते, हो आई, एवढं मोठं नाटक. मी हे सगळं जे करते ना ते काव्यासाठी करते ग आपल्या. त्यावर आता शारदा म्हणते, काव्यासाठी तू खोटं बोलतेस, पण काय गरज आहे? त्यावर नंदिनी म्हणते, आई ये तू ये इथे बस, मी सगळं सांगते तुला, सगळं सविस्तर सांगते. आणि मग नंदिनी शारदाला बसवते. त्यानंतर ती सांगू लागते, आई अगं, त्या दिवशी मी आणि काव्या एकत्र सोनोग्राफीला गेलो होतो. तर तिकडे एका रोडवरून येत असताना एका गरोदर स्त्रीला अपघात झाल्यामुळे तिचं बाळ गमवावं लागलं. तिचं मिसकॅरेज झालं. ते ऐकून काव्या इतकी हळवी झाली होती ना की तिचं BP वाढलं होतं. मी जेव्हा डॉक्टरांकडे चौकशी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की काव्याची प्रेग्नन्सी खूप जास्त नाजूक आहे, तिला जपावं लागेल, तिला कुठलाही धक्का लागेल अशी गोष्ट सांगून चालणार नाही. आई, हे एवढं तर आहेच, पण त्याचबरोबर तिच्या मेन्सच्या एक्झामसुद्धा येत आहेत आणि त्याचंसुद्धा तिला प्रिपरेशन करायचं आहे. तिच्या डोक्यात त्याचंसुद्धा टेन्शन आहे. त्यात हे सगळं आणखीन नको सांगायला, म्हणून मग आम्ही हा पर्याय शोधून काढला. जोपर्यंत काव्याची डिलिव्हरी होत नाही आणि ती मेन्स क्लिअर करत नाही तोपर्यंत मी प्रेग्नंट आहे की नाही हे गुपित फक्त माझ्यामध्ये आणि जीवामध्येच राहणार असं आमचं ठरलं होतं. खरं तर हे सगळं घडलं असं, माझा अपघात झाला, रोडला अपघात झाला आणि मग मला जीवांनी दवाखान्यात नेलं. तेव्हा आमचं बाळ सुखरूप होतं. पण नंतर काही कालांतराने हॉस्पिटलच्या लादीवर माझा पाय सरकला आणि तिथे आई, हे सगळं घडलं गं, मी हे सगळं काव्यासाठीच लपवून ठेवलं आहे. त्यावर मग शारदा नंदिनीला जवळ घेते, तिला मिठी मारते आणि म्हणत असते, बाळा रडू नको, शांत हो नंदिनी, हे बघ मला कळतंय बाळा, तुझ्यावरती दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे, पण तरीही स्वतःच्या धाकट्या बहिणीला ह्या सर्व गोष्टींमुळे त्रास होऊ नये म्हणून अजूनपर्यंत तू ह्या सर्व गोष्टी मनामध्ये खोलवर दडवून ठेवल्या आहेस. पण नंदिनी, अगं बाळा, ह्या सगळ्यामुळे तुला त्रास होतोय. त्यावर नंदिनी म्हणते, आई पण काव्याचं काय गं? त्यावर मग शारदा म्हणते, हो तुझं बरोबर आहे, सध्या आपल्याला सगळ्यांनाच काव्याला जपणं गरजेचं आहे. काही झालं तरी ती 2 जीवांची आहे. नंदिनी, काळजी करू नकोस बाळा, ह्या सगळ्यामध्ये जीवा तुला साथ देत आहेत ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता तर तुझी आई, मी सुद्धा तुझ्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे तुला आता तर अजिबातच घाबरण्याची गरज नाही आहे. मी आहे ना, तू अगदी निश्चिंत आणि निवांत राहा. मी आहे, मी तुला मदत करेन. आता जोपर्यंत काव्याची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत काव्याला आपण काहीही खरं कळू द्यायचं नाही. जीवा, तुम्हीसुद्धा काही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुम्हा दोघांच्या सोबत आहे. काही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल तुमचं. आणि शेवटी जे ज्याचं असतं ते त्याच्यापाशीच येतं. नंदिनी, तू घाबरू नकोस. आज नाही उद्या नाही परवा तू सुद्धा नक्की आई होशील. तुलासुद्धा मातृत्व सापडेल गं. जिने बहिणींना मुलींप्रमाणे जीव लावला तिच्या पदरात मूल पडणार नाही असं देव करणार नाही गं. त्याबरोबर नंदिनी म्हणते, आई थँक्यू सो मच, थँक्यू. मला खरंच कोणाशी तरी बोलण्याची, माझं मन मोकळं करण्याची खूप गरज होती. मला खूप कसं तरी होत होतं की मी हे सगळं लपवते. पण आज जेव्हा तुझ्याशी बोलले ना तेव्हा खऱ्या अर्थाने खरंच खूप खूप बरं वाटतं. आई थँक्यू सो मच माझ्याबरोबर इथे येऊन बोलल्याबद्दल. मग शारदा पुन्हा नंदिनीला जवळ घेते आणि म्हणत असते, अगं त्यात थँक्यू काय बोलतेस वेडाबाई, तू मुलगी आहेस माझी. तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू माझ्याकडे येऊन मन मोकळं करू शकतेस, माझ्या कुशीत झोपून रडू शकतेस, कळतंय का? त्यावर नंदिनी आईला पुन्हा मिठी मारते. त्याबरोबर मग आता जीवासुद्धा म्हणतो, आई खरंच थँक्यू सो मच. म्हणजे आम्हाला तुमच्यामुळे आधार वाटतो
आम्हाला सतत असं वाटत होतं आम्ही काही चुकीचं करतो आहे का, आम्ही घरच्यांबरोबर खोटं बोलून घरच्यांची फसवणूक करतो आहे का. पण खरंच तुम्ही हे जे काही बोललात ना त्यामुळे खरोखर खूप खूप मोठा आधार मिळाला. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही आमच्याबरोबर आहात ह्याची तर आम्हाला खात्री होतीच. त्याबरोबर आता लगेचच तिघंही हसतात आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद छान पद्धतीने घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.